नमस्कार मित्रांनो, या आपल्याकडे दोन मशीन या रिपेअरसाठी आल्या होत्या. आपले गारगोटेचे डॉक्टर आहेत केळसकर म्हणून. तर त्यांनी XYZ गावातनं घेतलं, त्या XYZ कंपनीच्या होत्या. त्यांनी सांगितलं होतं की या मशीन रिप्लेसच करावं लागतील, रिपेअर होणार नाहीत. त्यांनी माझ्याशी संपर्क केला. त्यांची जी थाळी होती ती पण डुप्लिकेटच होती थाळी. ती पण आपण त्यांना नवीन थाळी घालून दिलेली आहे. सगळी मशीन रिपेअर ओके झालेले आहे. तर आपण आता त्यांच्याकडनं पण अनुभव लक्षात घेऊ की त्यांना कशा प्रकारचा अनुभव आला. मी डॉक्टर शामराव केळसकर, राहणार कोल्हापूर. माझं डिस्पेन्सरी गारगोटी, सरवडे व कोल्हापूर इथे आहे. तर 6 महिन्यापूर्वी मी काशी थाळीची मशीन एक घेतली होती. तर 8 दिवसामध्येच त्या दोन्ही मशीन खराब झाल्या. मग कंपनीशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी सांगितलं मशीन पाठवून द्या किंवा स्क्रॅप करा. मग विशाल इंजिनिअरिंगचे मालक हे आमचे मित्र, त्यांच्याकडून पूर्वी मी पहिल्यांदा 2019ला मशीन घेतली होती. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं. तर आज दोन्ही मशीन मी इकडे घेऊन आलो. जवळजवळ 3 तासामध्ये थाली सकट त्यांनी बदली करून दिलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, काल मी जो व्हिडिओ दाखवला की त्यात डॉक्टरांची कशी फसगत झाली होती मशीन घेताना, तुमची तसेच होते. कारण बरेच वेळेला काय होतं, तुम्ही स्वस्तात मिळतंय म्हणून मशीन घेता, परंतु त्याचा मेंटेनन्स कॉस्ट जो होतो तो अतिशय त्याचे डबल जातो. म्हणजे तुम्ही सुरुवातीला काय म्हणता, अरे ह्याची मशीनची किंमत तर ही 20,000ला मला मिळते, ह्याची 30,000ला आहे, मी ह्याच्याकडनं का घेऊ? डुप्लिकेट थाळी मिळते, मोटर व्यवस्थित नसतात. परत तुम्हाला त्यांनी सांगितलेलं असतं 2 वर्ष 3 वर्ष वॉरंटी देतो म्हणून, परंतु नंतर तुमचे ते फोन उचलत नाहीत. मग नाईलाज असतो, तुम्हाला परत मलाच कॉन्टॅक्ट होणार. हे मी तोंडचं बोलतोय असं नाही, माझ्याकडे प्रूफ आहेत त्याच्या बाबतीची. एक तर सुरुवातीला निपाणीलाच एक कुलकर्णी साहेब आहेत, फायनान्शियल कन्सल्टंट आहेत ते. त्यांचाही बाबतीत असाच अनुभव होता. त्यांनी मशीन घेतलं होतं. शेवटी त्यांनी मला फोन केला. मी त्यांना म्हटलं इलेक्ट्रिशियन वाल्याला तुम्ही तिथं बोलवा, मी त्याला फोनवरती सांगतो काय काय करायचं ते. तशा पद्धतीनं करून ते मशीन चालू झालं. दुसरी गोष्ट, तशी